महाराष्ट्र राज्य निर्मितीचे करार विदर्भातच का झाले, असा आपला आजचा चर्चेचा विषय आहे. त्यामध्ये अकोला करार आणि नागपूर करार यांचा संदर्भ आहे. अकोला करार आपण या भागामध्ये विचारात घेणार आहोत आणि नागपूर करार नंतरच्या भागामध्ये. आज अस्तित्वात आहे त्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी पहिला प्रयत्न 1947मध्ये झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या प्रदेशांच्या काँग्रेस नेते आणि अन्य मान्यवर यांच्यामध्ये तो करार अकोला इथे झाला, म्हणून त्याला अकोला करार म्हणतात. तो यशस्वी झाला नाही. नंतर पुन्हा राजकीय प्रादेशिक जुळवाजुळव करून 1953मध्ये नागपूरला दुसरा करार झाला. त्याचं नाव नागपूर करार असं आहे. त्याच्याच आधारावर आजचं महाराष्ट्र राज्य निर्माण झालेलं आहे. म्हणून हे दोन्ही करार आणि त्यातून निर्माण झालेली विदर्भाची आजची दुरवस्था सर्वांनी आणि विशेषतः विदर्भातल्या तरुणांनी समजावून घेणं आवश्यक आहे. नंतरच लक्षात येतं की आपण सगळे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी सतत का करत असतो. ब्रिटिशांनी जसे मुलूक काबीज केले तसे त्यांच्या सोयीनुसार मोठे इलाखे, इंग्लिशमध्ये त्याला प्रेसिडेन्सीज म्हणतात, तयार केले. जसं मुंबई इलाखा, मद्रास इलाखा वगैरे. ह्या इलाख्यांमध्ये एकापेक्षा अधिक भाषांचे लोक एकत्र कोंबल्यामुळे आणि त्या भाषा गटांची सत्ता आणि संपत्तीसाठी एकमेकांशी चुरस आणि संघर्ष सतत चालत असल्यामुळे एकाच भाषेच्या लोकांची राज्य निर्माण केली तर कदाचित न्याय आणि प्रगती निर्माण होईल असा समज त्यावेळेला देशामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातही निर्माण झाला. त्या काळी मराठी भाषी विदर्भ हा हिंदी जनसंख्या बहुल अशा सीपी अँड बेरारचा भाग होता आणि मराठवाडा निजाम आणि उर्दू भाषेच्या अंमलाखाली होता. पश्चिम महाराष्ट्राला राज्य विस्ताराची 200-250 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे भाषेच्या आधारावर सगळ्या मराठी भाषी प्रदेशांना एकत्र आणून एक विशाल मराठी राज्य निर्माण करण्याची प्रभावशाली मोहीम सर्वच राजकीय पक्षांचे नेते, साहित्यिक, अभ्यासक, विद्वान, कलाकार आणि त्या कल्पनेने भारावलेला सामान्य माणूस या सर्वांकडून ती मोहीम प्राणपणाने चालवली गेली. त्या प्रयत्नात सगळे तर्क मोठं राज्य कसं चांगलं असतं याचं समर्थन करण्यासाठी मांडले गेले. मराठवाड्याचे लोक निजामाला कंटाळले होते. त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की मराठी राज्य तयार होत असेल तर आम्ही कोणतीही अट न घालता त्यात समाविष्ट होऊ. त्यामुळे कोकण, मराठवाडा, खानदेशचे लोक नव्या महाराष्ट्र राज्याकरता राजी असल्यामुळे प्रश्न फक्त विदर्भाचाच राहिला होता. म्हणून विदर्भात येऊन करार केले गेले. 1935मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकार कायदा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट पारित करून प्रांतिक सरकारांना बरीचशी स्वायत्तता द्यायचं ठरवलं. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेचा विचार आणि त्यासाठीच्या चळवळी देशभर सुरू झाल्या. 1938मध्ये सीपी अँड बेरार प्रांताच्या विधानसभेत सीपी अँड बेरारमधल्या मराठी भाषी जिल्ह्यांचं स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावं असा ठराव पारित झाला. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने विदर्भ हा हिंदी मुलखातून बाहेर पडू इच्छित होता हे बरंच होतं. त्या सुमाराला विदर्भामध्ये 2 राजकीय विचारप्रवाह होते. एक विचारप्रवाह विदर्भाचं स्वतंत्र राज्य असावं असा होता. त्याचं नेतृत्व ब्रिजलाल बियाणी, लोकनायक बापूजी अणे इत्यादी करत होते. दुसरा प्रवाह होता
विदर्भ आणि मध्य प्रदेशचे मराठी तालुके जिल्हे मिळून महाविदर्भ बनवायचा आणि नंतर तो महाराष्ट्रात सामील करायचा या मताचा. त्याचं नेतृत्व अमरावतीचे बॅरिस्टर रामराव देशमुख करत होते. त्या दृष्टीने रामराव देशमुखांनीच 1938मध्ये CPI बेरारच्या विधिमंडळात महाविदर्भ राज्याचा ठराव मांडून पारित करून घेतला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बॅरिस्टर रामराव देशमुखांचं राजकीय महत्त्व वाढलं. रामराव देशमुखांनी 1943मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते मुंबईचे बॅरिस्टर MR जयकर यांना अमरावतीला महाविदर्भ परिषदेला मुख्य पाहुणे म्हणून बोलावलं होतं. बॅरिस्टर रामराव देशमुखांना नंतर मुंबईला संयुक्त महाराष्ट्र परिषदेला अध्यक्ष म्हणून बोलावलं गेलं. महाविदर्भाला महाराष्ट्रात येण्याला आकर्षित करायचं असेल आणि त्या प्रस्तावाला सगळ्या राजकीय गटांची मान्यता प्राप्त करायची असेल तर विदर्भाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं भाग होतं हे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या लक्षात आलं. म्हणून व्यूहरचना करून आणि विशिष्ट व्यक्ती निवडून श्री बियाणी हे त्यावेळेला CPI बेरारचे अर्थमंत्रीसुद्धा होते. ते अकोल्याला राहत असल्यामुळे अकोल्यात तो करार व्हावा अशी योजना आखली गेली. अकोला करार 8 ऑगस्ट 1947. स्वरूप आणि तरतुदी. अकोला करार स्वातंत्र्याच्या आधी झाला आणि तत्कालीन सरकारचा त्यात संबंध नव्हता. तसंच अखिल भारतीय काँग्रेसच्या वेगवेगळ्या समित्यांनी विदर्भाचं स्वतंत्र राज्य व्हावं असं जे मत व्यक्त केलं होतं त्याच्या विपरीत होता आणि कोणत्याही प्रदेशाला एखाद्या राज्यात समाविष्ट करताना त्या मूळ प्रदेशातील लोकांची स्पष्ट संमती म्हणजे एक्सप्रेस कन्सेंट घेतली जावी हे लोकशाहीचं मूळ तत्त्वही अंमलात न आणता महाराष्ट्र राज्य निर्मितीचा करार अकोल्यात केला गेला याचं आज आपल्याला आश्चर्य वाटू लागतं. अकोला करारात असं म्हटलं गेलं की संयुक्त महाराष्ट्र एक प्रांत राहील, त्याचे महाविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि तत्कालीन सरकारचा त्यात संबंध नव्हता. तसंच अखिल भारतीय काँग्रेसच्या वेगवेगळ्या समित्यांनी विदर्भाचं स्वतंत्र राज्य व्हावं असं जे मत व्यक्त केलं होतं त्याच्या विपरीत होता आणि कोणत्याही प्रदेशाला एखाद्या राज्यात समाविष्ट करताना त्या मूळ प्रदेशातील लोकांची स्पष्ट संमती म्हणजे एक्सप्रेस कन्सेंट घेतली जावी हे लोकशाहीचं मूळ तत्त्वही अंमलात न आणता महाराष्ट्र राज्य निर्मितीचा करार अकोल्यात केला गेला याचं आज आपल्याला आश्चर्य वाटू लागतं. अकोला करारात असं म्हटलं गेलं की संयुक्त महाराष्ट्र एक प्रांत राहील, त्याचे महाविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे 2 उपप्रांत राहतील. उपप्रांतांची स्वतंत्र विधिमंडळ आणि विशिष्ट विषयांसह मंत्रिमंडळ राहतील. आवश्यक असल्यास आणि सक्षम असल्यास नवे उपप्रांत तयार करण्याचा अधिकार प्रांताला राहील. पूर्ण प्रांताला एक राज्यपाल आणि एक उपराज्यपाल हा सगळ्यांनी मिळून निवडलेला राहील. पूर्ण प्रांताचं एक वेगळं विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ प्रांत पातळीवरचे विषय हाताळेल. प्रांत विधिमंडळासाठी उपप्रांतांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी निवडले जातील. 2 उच्च न्यायालय स्वतंत्रपणे कार्य करतील आणि एक ट्रायब्युनल असेल. पूर्ण प्रांतासाठी एक लोकसेवा आयोग असेल. त्यावरच्या करारावरच्या स्वाक्षऱ्या. या करारावर एकूण 16 जणांच्या सह्या होत्या. त्या सह्या करणारे असे होते: श्री शंकरराव देव मुंबई, मा श्री अणे नागपूर, डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती,
डॉक्टर श्रीमन नारायण अग्रवाल वर्धा, श्री डी व्ही गोखले पुणे, बिजलाल बियाणी अकोला, दत्तो वामन पोद्दार मुंबई, गत्रम माडखोलकर नागपूर, एस के वानखेडे नागपूर, पंढरीनाथ पाटील चिखली, पूनमचंद राका नागपूर, रामराव देशमुख अमरावती, डी आर गाडगीळ पुणे, गोपाळराव खेडकर अकोला, प्रमिलाताई ओक अकोला आणि श्री जी आर कुलकर्णी अकोला. या सह्यांचं विश्लेषण असं दाखवतं की 16 सह्यांपैकी 4 सह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि 12 सह्या विदर्भातल्या होत्या. 12 सह्या करणाऱ्यांपैकी सामान्यपणे 7 जण स्पष्टपणे विदर्भाच्या मताचे होते, तर 5 जण विदर्भ महाराष्ट्राबरोबर असावा याही मताचे होते. एकूण 9 महाराष्ट्रवादी आणि 7 विदर्भवादी अशी ती विभागणी होती. सगळ्यांच्या सह्यांच्या नंतर ताजा कलमसारखा शंकरराव देव आणि ब्रिजलाल बियाणी यांच्या सहीचा त्या कराराचा आत्मा असलेला मजकूर आहे. त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या करारात अभिप्रेत असलेलं संयुक्त महाराष्ट्राचं राज्य कोणत्याही परिस्थितीत तयार होऊ शकलं नाही, तर आम्ही सगळे सहमत आहोत की स्वतंत्र महाविदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. या ताज्या कलमाचा अर्थ काय होतो? विदर्भाच्या दृष्टीने पाहिलं तर अकोला करारावर सह्या करणाऱ्या सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्र राज्य झालं तर विदर्भाचं विधिमंडळ अस्तित्वात राहील आणि करारात संकल्पित असं महाराष्ट्र राज्य झालं नाही तर पश्चिम महाराष्ट्राचे नेतेसुद्धा महाविदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील असे लेखी आश्वासन त्यांनी अकोला करारात मिळवून घेतलं. स्वातंत्र्य आणि संविधान विधिमंडळ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. अकोला करारानंतर 8च दिवसांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. देशाच्या फाळणीमुळे समाजजीवन अस्थिर झालं. जानेवारी 48मध्ये गांधी हत्या झाली. सिपियान बेरार ह्या प्रांताचं नाव बदलून मध्य प्रदेश असं केलं गेलं. डिसेंबर 1946मध्ये भारतातल्या प्रांतांच्या रचना आणि देशाचं संविधान तयार करण्यासाठी संविधान विधिमंडळ म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन केली गेली. संविधान समितीतल्या चर्चांमध्ये हे स्पष्ट झालं की कोणत्याही प्रांतांमध्ये उपप्रांत राहणार नाहीत. त्यामुळे संविधान अंमलात आल्यावर 1950पर्यंत हे स्पष्ट झालं की अकोला करारामधली जी रचना होती आणि त्यावर आधारित महाराष्ट्र राज्य रचलं होतं ते तयार होऊ शकणार नाही. मग अकोला करारातला कोणता मजकूर इतिहास म्हणून जिवंत राहतो? तो आहे कराराच्या शेवटचा ताजा कलम, ज्यामध्ये म्हटलं होतं की करारामध्ये असलेला महाराष्ट्र झाला नाही तर महाविदर्भ राज्य करण्याला आम्ही सगळे बांधील आहोत. मग त्यानुसार आपल्या मराठी बांधवांचं महाविदर्भ राज्य निर्माण करायला पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व पुढे आलं का? त्याचं उत्तर आहे नाही. मग हा करारभंग किंवा विश्वासभंग होत नाही का? सगळ्यांचं मत असं आहे की तो निश्चितपणे होतो. न्यायशास्त्राच्या म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सच्या भाषेत करार करणाऱ्या दोन्ही बाजूंना समन्याय मिळाला पाहिजे. याला न्यायाची पवित्रता असं म्हटलं जातं. ती पवित्रता पाळली गेली नाही तर कोणत्या तरी एका बाजूवर अन्याय होतो. अकोला करार भंगामध्ये अन्याय विदर्भाच्या जनतेवर झाला. पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने महाविदर्भ राज्य निर्माण करण्याच्या ऐवजी पुन्हा तसाच एक करार 1953मध्ये नागपूरला येऊन केला. त्याचं विश्लेषण आपण नंतरच्या भागात करू. कोणाला असं वाटेल की ही इतिहासाची चर्चा कशा करता?
पण विदर्भाचं भवितव्य सुधारायचं असेल तर इतिहासातल्या घटनांमुळे आजची जी वर्तमान काळातली दुरवस्था झालेली आहे ती समजावून घेतली पाहिजे आणि त्याच्यातून आपण धडा शिकला पाहिजे. ही चर्चा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या यूट्यूबद्वारे प्रसारित केली जाते आहे आणि आपल्याला ही महत्त्वाची वाटली तर आपण जरूर त्याला सबस्क्राईब करावं, म्हणजे आमचे पुढचे भाग आपल्याला आपोआप ऐकायला मिळतील. धन्यवाद.